तर तुम्हाला थोडक्यात पंचकेदारची स्टोरी सांगतो. नक्की पंचकेदार काय आहे. तर जेव्हा महाभारत झालं तेव्हा भरपूर हत्या झाल्यात पांडवांकडून कौरवांच्या. तर तेव्हा महादेव त्यांच्यावर रागवलेले, कारण पांडवांनी त्यांच्या भावांचा मृत्यू केलेला युद्धात. तर तेव्हा पांडवांना त्या श्रापातून मुक्त व्हायचं होतं. तर त्यांना जे व्यास ऋषी होते त्यांनी सल्ला दिला की तुम्ही महादेवांकडे जावा, तुम्ही त्या पापातून मुक्त व्हाल. पण महादेवांना त्यांना भेटायचं नव्हतं. तर ते गुप्तकाशीला आले आणि पांडव त्यांना शोधत शोधत गुप्तकाशीला जेव्हा आलेत तर ते तिकडून केदारनाथला आलेत महादेव, आणि त्यांनी बैलाचं रूप घेतलं. आणि हे जेव्हा भीमाने ओळखलं की हे महादेव आहेत, कारण बलाढ्य बैल होता, तर तेव्हा ते जमिनीत जायला लागले, म्हणजे जमिनीत आतमध्ये रुतायला लागले. तर भीमाने त्यांची शेपटी पकडली आणि खेचायचा प्रयत्न केला. तर महादेव 5 ठिकाणी स्प्रेड झाले, म्हणजे 5 ठिकाणी प्रकट झाले. तर त्यांचा जो पाठीचा भाग आहे जिकडे भीमाने शेपटी पकडलेली, तर तो केदारनाथला आहे, म्हणजे पहिला केदारनाथ. त्यानंतर सेकंड नंबरला येतो मध्य महेश्वर, जो आपला मध्य महेश्वर नाही तर तुंगनाथ, दोनातला काहीतरी एक सेकंड नंबरला येतो. मध्य महेश्वरला आहे त्यांचं पोटाचा भाग, म्हणजे बेंबीचा भाग. आणि जर तुम्ही तुंगनाथला येत असाल तर तुंगनाथला त्यांचा हृदय आणि बाहू आहेत, म्हणजे हाताचा भाग आहे. आणि जर तुम्ही रुद्रनाथला जात असाल तर तिकडे आहे त्यांचा मुख, फेस, तोंडाचा भाग. आणि तिकडून जर तुम्ही पुढे कल्पेश्वरला जात असाल तर कल्पेश्वरला तुम्हाला जटा दिसतील त्यांच्या. तर असे 5 ठिकाणी पंचकेदार, म्हणजे जसे केदारनाथ आहे तसं केदारनाथ पंचकेदार झालेले. केदारनाथ, तुंगनाथ, मध्यमहेश्वर, कल्पेश्वर आणि रुद्रनाथ. तर असे पंचकेदार पण आहेत आणि पंच कैलास पण आहेत, जसे किन्नर कैलाश, आदि कैलाश, असे टोटल पंच कैलाश पण आहेत. तर आता पोहोचलो आलो मी मंदिराकडे. भारी आहे भाई, मजा येते पण इकडेच राहूचं वाटतं. तर ही इन्फॉर्मेशन आहे पंचकेदार बद्दल. माहिती तर ऑलमोस्ट सगळ्यांना असेल, पण जर कोणाला माहिती नसेल तर